पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर सकाळी 7 वाजता रवाना झालेत. त्यांचा दौरा 2 दिवस चालणार आहे. रशियातील कझाक शहरात ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी बुधवारी ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या काळात पंतप्रधान मोदी अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करतील. भारत, रशिया आणि चीन मध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक नातं आहे. जागतिक महासत्ता ही संकल्पनाही या 3 देशांभोवती फिरत असलेली आहे. आशियातील हे 3 देश म्हणजे जगाचे त्रिदेव आहेत, असं मत रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी रशियात होऊ घातलेल्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलंय. भारताची चीन बरोबरची सीमा अधिक भक्कम व्हावी यासाठी भारताने अमेरिकेसोबत सुमारे $4 अब्ज चा 32,000 कोटी 31 प्रिडेटर ड्रोन खरेदीचा करार नुकताच केलाय. भारताची संरक्षण सिद्धता अधिक भक्कम करणारा आणि देशाच्या संरक्षण क्षमतेवर दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय असून याबद्दल केंद्रातील मोदी सरकारचं अभिनंदन केलं जातंय. भारताने नुकतीच 4थी न्यूक्लिअर शस्त्रधारी बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन लॉन्च केली आहे. विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटर मध्ये या नवीन सबमरीनचं उद्घाटन करण्यात आलंय. यामुळे भारताच्या आण्विक प्रतिरोध क्षमतेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. हिंदुस्थानमधील पहिली हायड्रोजनवर धावणारी रेल्वे सज्ज झाली आहे. ही ट्रेन अवघ्या 2 ते 3 महिन्यातच म्हणजे डिसेंबरच्या अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोनीपत ते जिंद दरम्यान धावताना पाहायला मिळणार आहे. दक्षिण कोरियातील औद्योगिक क्रांतीची साक्षीदार असलेली शिक्षण व्यवस्था समजून घेत जागतिक पातळीवरील ज्ञान प्रणालीतील नव्या प्रवाहांसह संशोधनातील नाविन्यपूर्ण प्रयोगाचा वेध घेत उच्च शिक्षणातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपलब्ध संधींबाबत भारतीय आणि दक्षिण कोरियातील प्राध्यापकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियासाठी रवाना झालेत. रशियाचे शहर कझान मध्ये आज 16वी ब्रिक्स बैठक होत आहे. G7 इतकी अजून ब्रिक्सची ताकद नाही की प्रभावी नाही, तरीही यामधील काही निर्णय जगातील अनेक देशांवर परिणाम करू शकतात. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन मध्ये सुरू असलेल्या सीमावादावर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी माहिती दिली की दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी करार करण्यास मान्यता दिली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली की भारत आणि चीनच्या लष्करी वाटाघाटीमध्ये एक करार झालाय. दोन्ही देशांदरम्यान LAC वर गस्तीबाबत करार झालाय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या किंग चार्ल्स यांनी सपत्नीक स्थानिक संसदेत आयोजित करण्यात आलेल्या एका स्वागत समारंभामध्ये सहभाग घेतला. याच वेळी तेथील सेनेटर लिदिया थोर्प यांनी वसाहतवादाचा विरोध करणाऱ्या घोषणा केल्या. तू माझा राजा नाहीस, ही तुझी जागा नाही, असा महिला खासदाराकडून होणारा विरोध पाहता किंग चार्ल्स यांनी फार काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण परिस्थिती चिघळताना पाहून तिथं असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी महिला खासदाराला पुढे जाण्यापासून अडवत कार्यक्रम स्थळावरून बाहेरचा रस्ता दाखवलाय. इराणसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून इस्रायलमध्ये 7 इस्रायली नागरिकांना अटक करण्यात आली आहे. इस्रायलच्या वृत्तानुसार त्यांच्यावर 2 वर्षे इराणसाठी हेरगिरी करण्याचा आणि त्यांच्यासाठी शेकडो जॉब केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी 2 वर्षात सुमारे 600 टास्क पूर्ण केल्या. त्यांचं म्हणणं आहे की आरोपी पैशाच्या लोभापोटी इराणसाठी गुप्तचर माहिती गोळा करत होते. त्यांनी इराणला इस्रायलचे लष्करी तळ आणि अण्वस्त्रे आणि दारुगोळा यांची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इराणने इस्रायलमध्येही अनेक ठिकाणी हल्ले केले. सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष गाझामध्ये अधिक तीव्र होत चाललाय. इस्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये हवाई हल्ले केले. मिळालेल्या माहितीनुसार या हवाई हल्ल्यात 33 पॅलेस्टिनी नागरिक ठार झालेत. लेबनॉनची राजधानी असलेल्या बैरूत शहराच्या दक्षिणेकडील बँकेवर इस्रायलने हवाई हल्ले केले. इस्रायलच्या लष्कराने रविवारची रात्र हिजबुल्लाशी संबंधित बँका नष्ट करण्यात घालवली. अल कर्द अल हसन असोसिएशन संचलित बँकेकडून हिजबुल्लाच्या सदस्यांना विना व्याज कर्जे दिली जात असतात. संपूर्ण लेबनॉनमध्ये 31 शाखा आहेत. या शाखांतून हिजबुल्लाच्या योद्ध्यांना वेतनही दिले जात असे. हिजबुल्लाची रसद तोडणे हा अर्थातच या हल्ल्यामागील इस्रायलचा उद्देश होता. जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यामध्ये रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सोमवारपासून जोरदार तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुरावे संकलित केले, तसेच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम हाती घेतली. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात यश मिळालेलं नाहीये. रद्द होण्याच्या उंबरठ्यावरून ऐनवेळी ग्लासगो शहराने दिलेल्या साथीमुळे 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी खर्चाचा भार कमी करण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांचा विचार सुरू असून यातून हॉकी खेळाला वगळले जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा घेण्यासाठी खर्चाची कपात करावी लागणार आहे आणि त्यासाठी स्पर्धा नेहमीच्या 19 क्रीडा प्रकारांऐवजी 10 प्रकारात घेण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. वगळण्यात येणारे खेळ कोणते हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या संदर्भात तयार करण्यात आलेल्या अहवालात हॉकी खेळाचा समावेश असल्याचं स्पष्ट केलंय. KGF कांतारा अशा चित्रपटानंतर आता एका नव्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. बगीरा असं या सिनेमाचं नाव असून उत्सुकतेची डरकाळी असं म्हणत हा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. KGF कांतारा आणि सालाराचे निर्माते होंबाळे फिल्म्स निर्मित बगीरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 31 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.